या कुर्तीचा मला अशा प्रकारचा नेक शिवायचा आहे। तर आता हा आहे व्ही नेक। तर व्ही नेकमध्ये अजून एक व्हेरिएशन येतं। हा एक प्रकार, हा व्ही नेक आहे, परंतु ही कॉलर आहे संपूर्ण जी अशी मागून येते। त्याचप्रमाणे ही ओव्हरलॅप आहे आणि हे इथे ओव्हरलॅप नाही आहे, हे वेगळं आहे आणि इथे एक्स्ट्राचं पॅच लावलेलं आहे। जर हा नेक शिवला तर इथे थोडीशी ओपनिंग कमी मिळते आपल्याला आणि आपल्याला टॉप घालताना थोडीशी अडचण येऊ शकते, कारण इथे पुढे बटनसुद्धा नाही आहे। त्यामुळे कम्फर्ट लेवलचा विचार करून मी हा शिवणार आहे गळा। तर इथे थोडंसं आपल्याला पॅचसुद्धा लावायचं आहे। ही आहे संपूर्ण व्ही कॉलर। तर ही तुम्हाला कशी उभी ठेवायची आहे यावरती तुमची गळारुंदी अवलंबून असते। काहींना कॉलर उभी हवी असते, काहींना कॉलर फ्लॅट हवी असते, तर त्यानुसार आपल्याला गळारुंदी ही चेंज करावी लागते। बरोबर, ही कॉलर थोडीशी लांब ठेवावी लागते आणि पुढचा गळा थोडासा 7.5 ते 8 इंचापर्यंत घ्यावा लागतो। जर ही व्ही कॉलर तुम्हाला व्यवस्थित शिवायची असेल तर कॉलर कट करताना तुम्हाला तिरकस कट करावं लागतं। जर तुम्ही हे स्ट्रेट कापड घेतलं आणि लावलं तर ती अशी इथे उभी राहते। ही सुद्धा एक व्ही कॉलर आहे ज्यामध्ये इथे ग्रीन पॅच लावलेले आहे, इथे लेसचा वापर केलेला आहे, इथे ओव्हरलॅप केलेलं नाही आहे। तर इथे थोडीशी आपल्याला ओपनिंग मिळते आणि आपल्याला घालायला जरा सोपं पडतं। हे एक त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे। जसं तुम्ही बघताय इथे पॅच लावलेला नाही, त्यामुळे गळा खूपच लहान वाटतोय आणि असा गळा अगदी वरती चढल्यासारखा वाटतोय। बरोबर, ही जी कॉलर आहे ती बॉर्डर लावली आणि बॉर्डर ही स्ट्रेट कपड्यामध्येच असते मॅक्झिमम टाइम। तर ही अशा पद्धतीने थोडीशी उभी राहते, फ्लॅट येत नाही आपल्या गळ्यावर, थोडीशी ही उभी राहते स्ट्रेट कपड्यामध्ये। त्यामुळे मी मगाशी म्हटलं की आपल्याला इथे तिरकस कापड घ्यावं लागतं जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची कॉलर लावतात। तर इथे जर तुम्हाला पॅच लावायचा नसेल किंवा छोटा गळा घ्यायचा असेल तर इथे तुम्ही हुक्स लावू शकता।